आज ना मला माझ्या भाऊजींनी एक मेसेज पाठवला. तो मेसेज होता एका डिलेवरी बॉयचा. म्हणजे आजकाल घराघरामधून आहे ना डिलेवरी बॉईज येतच असतात. काही ना काही कारणाने झेप्टोनी येत असतात, झोमॅटोनी येत असतात, स्विगीनी येत असतात, ॲमेझॉन आहे आणि असे बरेच शॉपिंग ॲप पण आहेत. पण ह्या डिलेवरी बॉयचा जो एक मेसेज मी आज वाचला, जो मला भाऊजींनी पाठवला होता, तो मेसेज आहे ना मनाला हात घालणारा मेसेज होता. आज हा व्हिडिओ आहे ना कुठल्याही विषयावर तुम्हाला काही माहिती देणारा व्हिडिओ नाही आहे. आज तुमच्याशी हितगुज करणारा, जसा माझ्या मनाला त्या मेसेजने हात घातला तसा तुमच्या मनाला, तुमच्या भावनांपर्यंत हा मेसेज पोहोचतोय का हे पाहूयात आज. त्या डिलेवरी बॉयनं एका घरी त्याची झोमॅटोची ऑर्डर घेऊन गेला. दार उघडताच तिथे एक जखड अशा वय झालेल्या, म्हणजे खूप वयस्कर अशी एक व्यक्ती होती. आजी होत्या. त्या डिलेवरी बॉयने त्यांना त्यांचं पॅकेट ऑर्डर केलेलं पुढे केलं. त्या म्हणाल्या की अरे आत ये ना, त्या टेबलवर ठेव. माझा हात थरथरतो, मला काही जमणार नाही. त्या मुलाने ते टेबलवर ठेवल्यावर आजी म्हणाल्या जरा बस ना, एकटं खावंसं वाटत नाही. त्याला त्यांची व्यथा कळली. ही खूप मोठी गोष्ट आहे की एका डिलेवरी बॉयला त्यांची व्यथा कळली आणि तो तिथे बसला. त्या आजी छानपैकी तो बसलेला असताना त्याच्या अस्तित्वामध्ये जेवल्या आणि जेवता जेवता त्यांनी काही गप्पा मारल्या. तिथे त्यांचा मिस्टरांचा फोटो होता. मग त्यांनी त्या फोटोकडे बोट करून सांगितलं की हे माझे मिस्टर आहेत, अमक्या अमक्या साली हे गेले म्हणून. मग नंतर मुलाच्या फोटोकडे हात केला. सांगितलं की माझा मुलगा कॅनडामध्ये आहे, खुश आहे, मला वेळोवेळी पैसे पाठवतो. मुलीच्या फोटोकडे हात केला. माझी मुलगी बँगलोरमध्ये आहे, खूप छान आहे तिचं, करते कधीतरी फोन वगैरे. मुलगाही करतो कधीतरी फोन. काय आहे ना, ही एका घराची कथा नाही आहे किंवा ही एका घराची गोष्टच नाही आहे. रॅदर ही बऱ्याच घरांची गोष्ट आहे. बरेच आईवडिलांना इच्छा असते की मुलांनी खूप शिकावं आणि बाहेर गावी जाऊन काम करावं, बाहेरच्या देशात काम करावं, कारण एक मोठेपणा मिळतो की आमची मुलं बाहेर आहेत. मुलांकडे परतीचा येण्याचा कुठलाही प्लॅन असेल किंवा नसेल, पण आईवडिलांना मात्र वाटतं की मुलांनी बाहेरगावी जाऊन कामं करावी, स्थायिक व्हावं, रगड पैसा कमवावा, सगळं वाटतं. तसंच या आजींचं होतं. त्यांना त्या मुलांविषयी काय वाटलं ते माहीत नाही. त्या लिहिलेल्या त्या मेसेजमध्ये ते काही नव्हतं. हे मी माझं सांगितलं की अशा अनेक मीही पाहिलेली आहेत अशी लोकं. त्या आजी जेवता जेवता जेवल्या वगैरे, सगळं त्यांचं जेवण झालं. त्या मुलाला निघताना त्यांनी 500 रुपये दिले. त्या म्हणाल्या ही टीप नाही आहे, मी जी तुला देते ही टीप नाही, हे ना तू मला जो वेळ दिलास ना त्याच्यासाठी ही तुला बक्षीस आहे. तो मुलगा म्हणाला मी नाही घेऊ शकत आजी, हे मला नका दे, कारण मी बसलो, मलाही वाटलं मी बसावं म्हणून मी बसलो, पण मला नका दे. तरीही त्या आजीने जबरदस्ती त्याला ते पैसे दिले. त्या मुलांनी घेतले, ते खिशात नाही टाकले, त्यांनी ते हातातच ठेवले. ते हातात ठेवले आणि त्या आईने सांगितलं तू करतोस का रे कधी तुझ्या आईला फोन वगैरे. त्या मुलालाही कळलं की मीही कधीतरीच कॉल करतो माझ्या आईला, मी कामासाठी इथे आलेलो आहे, मी नाही रोज माझ्या आईला कॉल करत, किंवा कामावर असताना नाही होत शक्य. मुलगा शांत झाला. निघताना आजी म्हणाले करत जा रे त्या आईला कॉल, काय अपेक्षा असतात तिला तुमच्या पैशांपेक्षा जास्त ना तुमचा वेळ हवे असतो, वेळेला महत्त्व आहे रे. त्या मुलाला ते कळलं. त्या आजीने सांगितलं घरी गेल्यावर पहिला आईला कॉल कर. तो मुलगा खाली आला. त्याने आईला, गाडी चालू नाही केली की आधी घरी पोचायची त्याने घाई नाही केली. त्याने सर्वात प्रथम आपल्या आईला कॉल केला आणि आईला कॉल केल्यावर आईने विचारलं काय रे आज मध्येच कसं काय कॉल केलास. तो म्हणाला असंच तुझा आवाज ऐकावासा वाटला. आई म्हणाली सगळं ठीक आहे ना रे. तो म्हणाला हो अगं सगळं ठीक आहे. मग आईने विचारलं जेवलास का रे. तो म्हणाला हो आता जाऊन जेवेन.
त्याला इतकं रडू कोसळलं की माझ्या आईला माझ्याकडनं खरंच हीच अपेक्षा आहे की माझ्या मुलांनी वेळेवर जेवावं, त्यांनी त्याची काळजी घ्यावी, मला कॉल करावा, माझ्याशी बोलावं, मला थोडा वेळ द्यावा. हीच आईची अपेक्षा असते. आणि ही त्या एका आईची नाही, तर ह्या प्रत्येक आईची हीच अपेक्षा असते की तिच्या मुलांनी तिला वेळ द्यावा. मुलं कितीही मोठी झाली, कितीही पंख फुटले, कितीही उंच उडाले ना, तरी आई वडिलांना ही एकच अपेक्षा असते बरं का, की मुलांनी वेळ द्यावा, मुलांनी आपुलकीने चौकशी करावी. आजारी आहेत, म्हातारे झालेत, आता काय त्यांचं जगून झालं आहे म्हणून आपण कधीतरी कॉल करणं पण चुकीचं आहे ना. त्यांचं जगून जरी झालेलं असलं ना, तरी पै तुमच्यासाठी कमवण्यामध्ये ते जगलेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी कमी खर्च केले असतील, पण मुलांसाठी जास्त खर्च केले. त्यांचं शिक्षण, त्यांचं बाहेरगावी जाणं, त्यांचं जे काही इच्छा असेल, लग्न, कार्य, सगळ्याला त्यांनी भरपूर व्यवस्थित पैसा खर्च केलेला असतो. काही वडील असतात ना, त्यांना कुठून तरी पेन्शन असतात गव्हर्नमेंट जॉबसाठी, पण काही असतात जे प्रायव्हेट फर्ममध्ये काम करून एक पै गाठीशी ठेवलेली नसते, आहे त्याच्यावर भागवत असतात. कधी मुलांनी पैसे पाठवले, मुलींनी पैसे पाठवले तर, नाहीतर मुलगा आहे बायकोच्या ताब्यात, आईवडिलांना पैसे द्यायचे नाहीत आणि मुलगा ऐकतो. मुलीही असतात. मला तर असं वाटायचं की मुलींना सगळ्यात जास्त माया असते. काही मुली आहेतही ज्यांना माया आहे, खूप माया असते आईवडिलांविषयी, तर काळजीही तितकीच घेतात. पण काही मुली असतात ना, त्यांना अजिबात काळजी नसते. त्या असंही म्हणायला घाबरत नाहीत की तुम्ही केलं तर काही उपकार केले नाहीत, आम्ही सांगितलं नव्हतं तुम्हाला आमचं करायला, अशीही बोलणारी मुलं आहेत. आता काही आईवडील असतात ज्यांना मुलांनी बाहेरगावी जाण्याची इच्छा असते, पण काही आईवडील असे असतात की आपल्या पदरचं सगळं मुलांच्या मागे घालतात आणि तो मुलगा त्या लायकही नसतो. तो कुठे बाहेरगावीही जात नाही, इंडियातच राहतो, आईवडिलांना विचारतही नाही, पूर्ण बायकोच्या आहारी गेलेला असतो. मला हे कळत नाही, बायकोच्या आहारी जाण्यासारखं असतं काय? जर तिच्या पदरी मूल असेल तर ते मुलंही उद्या हेच पाहतं आणि हेच अनुकरण करतं. ते मुलंही तुमच्याशी तसंच वागतं. तुम्ही तुमच्या मुलांसमोर आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांविषयी वाटेल ते बोलता, पण नवऱ्याने मात्र तुमच्या आईवडिलांविषयी बोललं की तुम्हाला सलतं. तुमचे आईवडील आकाशातून पडले आणि नवऱ्याचे आईवडील बिचारे जन्म घेऊन आले. अशा आविर्भावामध्ये काही मुली म्हणजे काही सुना जगतात. हे फार चुकीचं आहे. मला हा व्हिडिओ न बनवताना ना मला खूप असा त्रास होतोय, पण मी बनवतीये. कारण आई या शब्दामध्ये जी माया आहे ना, ती कुठल्याही प्रेमात नाही. बापाच्या बघण्याची माया आहे ना मुलांना, ती कुठल्याच प्रेमात नाहीये. मग तुमचं अफेअर असू दे किंवा तुम्ही ज्याच्याशी लग्न करता त्याचं असू दे, कशातच नाहीये. तुम्हाला फक्त तुम्ही तुमच्या मुलांवर करता ती माया कळते, पण तुम्हाला जन्म दिलेल्या आईवडिलांची माया कळत नाही, ना नवऱ्याच्या ना आपल्या. मग काय अर्थ आहे तुमच्या त्या आयुष्याला? काय अर्थ आहे? आयुष्य हे खूप वेळाने बऱ्याच योनींमधनं जन्म घेतल्यावर मिळतं आणि त्या आयुष्याचं तुम्ही असं पांग फेडताय. आई वडिलांनी केलं त्याचं पान तर तुम्ही नाहीच फेडत आहात, पण ते आयुष्य ज्या भगवंताने दिले ना त्याचंही तुम्ही असं पान फेडताय. भगवंताने तुम्हाला इतकी छान इंद्रिय दिलेली आहेत विचार करण्यासाठी, तोंड दिलंय बोलण्यासाठी, मेंदू दिलाय विचारांसाठी, डोळे दिलेत चांगलं बघण्यासाठी, कान दिलेत चांगलं ऐकण्यासाठी, हातपाय दिले तो मेहनत करून आपल्या आईबापांपर्यंत पोहोचण्यासाठी, पण त्याचा वापर आपण करतच नाही. त्याचा गैरवापर मात्र आपण अनेकदा करतो. तो बिचारा डिलेव्हरी बॉय, त्याला समजलं 5 मिनिटामध्ये त्याला कळलं की आई काय असते. तोच डिलेव्हरी बॉय, त्याला त्याच एरियामध्ये एक ऑर्डर पुन्हा आली म्हणून तो मुद्दामून त्या घरी गेला आणि त्यांनी बेल वाजवली त्या दारावरची. तेवढ्या शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी सांगितलं, बाळा तू मागच्या वेळेस डिलेव्हरी त्यांच्यासाठी आजींसाठी घेऊन आला होता तो तूच आहेस का रे? तर तो म्हणाला हो मीच आणलं होतं. आजी कुठे आहेत? त्या काकू म्हणाल्या अरे त्या मागच्याच आठवड्यामध्ये गेल्या, पण त्यांनी तुझ्यासाठी ना चिठ्ठी ठेवली. त्या काकूंनी ती चिठ्ठी दिली. त्या मुलाने ती चिठ्ठी वाचली
त्याच्यात 500 रुपयाची एक नोट होती आणि त्या चिठ्ठीवर आजींनी लिहिलेलं होतं की बाळा, मला माहीत होतं तू पुन्हा येशील, पण मला तुला फक्त एकच सांगायचं आहे, तू कितीही मोठा हो, तू कितीही कमव, पण तुझ्या आईला कधी विसरू नकोस. तुझ्या आईला ना वेळ दे. आईला पैसे नको असतात रे, आईला मुलांचा वेळ हवा असतो. त्या मुलाला इतकं रडू आलं ना तिथे, कारण त्याला त्या क्षणाला नाही, त्याला खूप आधीच त्या आजींकडनं कळलं होतं की आई हे रसायन काय आहे, आई म्हणजे काय असू शकतं. आईला वेळ द्यावा, आईला प्रेम द्यावं, आईची विचारपूस करावी, आईची चौकशी करावी आणि तसंच आपल्या वडिलांचीही चौकशी विचारपूस सगळं करावी. कारण आई बाप हे तुमच्यासाठी झटलेलं व्यक्तिमत्व असतं आणि ते त्या मुलाला त्या 5 मिनिटामध्ये कळलं होतं. पण बरीच मुलं अशी आहेत, त्यांना वर्षानुवर्ष कळत नाही. मग तो कमी शिकलेला मुलगा, जास्त शिकलेला मुलगा हे नाही आहे तिथे. एक डिलेवरी बॉयला ह्या गोष्टीचं 5 मिनिटात कळू शकतात. तो खूप मोठ्या पोस्टवर कितीतरी आईबापांची मुलं काम करतात, त्यांना साधं कळू नये. इतका कसला तो अहंकार, गेल्यानंतर मातीच होणार आहे, सगळं इथे ठेवूनच जाणार आहे, मग कसला अहंकार. बाहेरच्यांशी मात्र आपण किती गोडगोड बोलतो का, तर त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं. आणि आपल्या आईबापांसाठी आपल्याकडे वेळही नसतो, 2 शब्दही नसतात. फोन पण आपण कधीतरी आठवड्यातून करतो, फोन पण आपण कधी 15 दिवसातून करतो आणि ते पण वेळ मिळाला तर करतो, आपण वेळ काढून करत नाही. ही आत्ताची ना परिस्थितीच आहे मंडळी. ज्यांची मुलं बाहेरगावी नाही गेली आहेत ना, ती कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. आई वडिलांना तिळतीळ मरायला सोडतात, आई वडिलांना मारहाण करतात, आई वडिलांचं ऐकत नाहीत. अशीही नालायक मुलं या जगात आहेत. पण त्या मुलांनी ना हेही लक्षात ठेवावं की आई वडील म्हणजे उकिरडा नाही आहे. आई वडिलांना जो त्रास तुम्ही देताय, तुम्ही तुमच्या नशिबात सेम त्रास सेटल करताय, डिवाईनमध्ये तीच ऑर्डर देताय आणि तुमच्या नशिबामध्ये त्याच गोष्टी घडणार आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. जे तुम्ही आईवडिलांबरोबर करताय तेच तुमच्या नशिबात घडणार आहे. जी भाषा तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलताय तीच भाषा तुम्हालाही ऐकायला मिळणार आहे आणि ते पण तुमच्याच मुलांकडून. कारण जे पेराल तेच उगवतं. माझी ना कळकळीची एक विनंती आहे सगळ्या, तुमच्या आईवडील ना तुमच्या नजरेमध्ये कसेही जरी असले तरी हे विसरू नका की ते तुमचे आईवडील आहेत. ते आहे म्हणून तुम्ही आहात. खूप कष्ट करून, खूप काही सोसून जगाला वेळोवेळी तोंड देऊन त्यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत महत्त्व दिलेलं आहे, पुढे ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी राबलेले आहे आणि तुमच्यासाठी जगत आहे. की माझा मुलगा माझ्याशी कधीतरी बोलेल, माझी मुलगी कधीतरी मला वेळ देईल. अरे ते तुमचे आईबाप बनले, म्हातारपणी तुम्ही त्यांचे आईबाप बना ना. आपल्याला सिंधुताई सपकाळांनी इतकं सुंदर शिकवलंय ना, खूप सुंदर शिकवलंय. मी तुमची माय आहे, मी तुमची माई आहे, तर तुम्ही गणगोत बना. अरे गणगोत बना. ममता म्हणजे त्यांची मुलगी जी माझी मैत्रीण आहे ती आपल्या आईला म्हणाली होती, आई तुझ्या म्हातारपणी मी तुझी आई बनेन. नाही का हे तुम्हाला सगळं शिकता येईल, नाही का हे सगळं तुमच्यात दानवत, नाही का साधी माणुसकी. हां मग काय जाळायचंय तुम्हाला मुलं पैदा करून? ही असली मुलं कामाचीच काय? हां कशाला हवी आहेत ती मुलं? आणि मी तर सांगेन अशा आई वडिलांनी आहे ना स्वावलंबी बनावं. पण एकच आहे ना, म्हातारपणी त्यांना हात थरथरतात, पाय थरथरतात, जवळ कोणी नसतं, दोघांपैकी कोणतरी एक मागे उरतं. त्यांचं काय आहे? त्यांच्याकडे इतकाही पैसा नसतो की डे केअरमध्ये राहतील. त्यांचं काय? आई वडिलांना सोडून दिलेले असतं काही जणांनी, त्यांचं काय? खूप गंभीर प्रश्न आहे हा. आणि ह्या गंभीर प्रश्नाला उत्तर आहे का कुणाकडे? हां
मोठे मार, बड्डे आले जा, मग वृद्धाश्रमात जा, अनाथ आश्रमात जा, केक कापा, त्यांना खायला घाला आणि त्याचे व्हिडिओ टाका, त्याचे फोटो टाका. अरे कसला मोठेपणा करताय हां, कसला मोठेपणा करता. हे सगळं करण्यापेक्षा ना वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात जाऊन आहे ना त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्याकडे त्यांचं जवळचं कोणी नसतं. कसले व्हिडिओ काढताय आणि कसले फोटो काढून टाकताय तुम्ही. शरम वाटली पाहिजे ना. तुम्ही कुणासाठी काहीतरी करताय. ग्रंथांमध्ये पूर्वापार चालत आलेलो आहे की तुम्ही जर काही कुणासाठी करताय तर तुमच्याच डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे, तर तुम्ही उजव्या हाताने करताय. आणि इथं सोशल नेटवर्कवर तर गाव बोभाट चालतो नुसता. ह्याचे फोटो, त्याचे फोटो, कुत्र्याला खायला घातले फोटो, कुत्र्याला हे दिलं फोटो, माणसांना खायला घातलं, माणसांना दिलं. भयंकर हे झालेलं आहे आजकाल ह्या गोष्टींचा सुळसुळाट आहे पार. अशा ना पोस्टला लाईकही करू नका, कारण हे जे करतात ना, ह्या सगळ्या पोस्ट वगैरे टाकणारे आहेत ना, त्यांना फक्त रिव्ह्यू पाहिजे. त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांनी कुणाला खायला घातलं आणि त्यांच्या जीवाचा काय आटापिटा होत असतो तिथे, ते त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त रिव्ह्यूज पाहिजे. शहाणे असा तर अजिबात त्या पोस्टला लाईकही करू नका आणि ओपनही करू नका आणि बघूही नका. जा अशा ठिकाणी, वेळ द्या त्या लोकांना, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी थोडंसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी खेळा. त्यांना ते पाहिजे. या एका स्टोरीने ना मला माइंड हलवून टाकले पूर्ण. मीही जाते, मीही करते हे सगळं, पण त्याच्यासाठी फोटो टाकणं हे करणं मी कधीही केलेलं नाही आहे आणि मी करणारही नाही. आणि जी खरंच लायक मुलं आहेत ना त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ सगळ्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यातली काही लायक मुलं असतील ना, त्यांना अकलं असतील ना, तर ते त्यांच्या आई वडिलांवर लक्ष देतील. माझी आई होती माझ्याकडे, 17 वर्ष राहिली, मी सांभाळलं माझ्या आईला. मला नाही कधी वाईट वाटलं माझ्या आईला सांभाळण्यासाठी. मला आनंद होता की मी माझ्या आईला सांभाळते, मी तिची आई बनते तिच्या म्हातारपणात. मला प्रचंड आनंद होता. माझे वडील माझ्या लहानपणी गेले. माझे वडील असते ना, मी त्यांनाही सांभाळलं असतं. माझ्या नात्यामध्ये कोणीही आहे, मागे दोघांपैकी कोणीही एकटं राहिलं ना, मी सांभाळीन त्यांना. माझी दानं ते तितकी. स्वामींनी तेवढी कृपा ठेवली आहे माझ्यावर आणि ती दिली आहे मला. त्यामुळे मी हे जे तुम्हाला सांगते ना, हे जे मी करते ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. मी अजिबात म्हणणार नाही माझा व्हिडिओ लाईक करा, हे करा, सबस्क्राईब करा, काही नाही. मी आज हा व्हिडिओ आहे ना फार वेगळा आहे, वेगळ्या विषयावर आहे, वेगळ्या भावनेने मी तयार केलेला व्हिडिओ आहे. फक्त मी रडत नाही आहे. ह्या व्यथा आहेत ना, तुम्ही जर पुण्यामध्ये किंवा तुम्ही कुठेही मोठमोठे बंगले पाहताय ना, त्या बंगल्यांमध्ये जाल ना, तर तुम्हाला फक्त म्हातारे आजी आजोबा दिसतील. हो, कधीतरी जाऊन त्यांना विचारा, काही तुम्हाला आणायचं आहे का, काही देऊ का आणून. आणि प्रामाणिकपणे त्यांचं काम करा, त्यांना फसवू नका, त्यांचे आशीर्वाद घ्याल. माझी आई म्हणायची, हो, शब्द फुकाचे आणि आशीर्वाद लाखाचे. आणि खरं होतं ते. त्यांचे आशीर्वाद फार फळतील तुम्हाला, खूप फळतील. तर मला असे मेसेज येऊ नयेत हीच त्या स्वामींचरणी अपेक्षा. आणि दुनियेतील सगळे जे आईवडील आहेत, जे आज वयस्कर आहेत, त्यांची मुलं बाळं त्यांच्याकडे नाही आहेत ना, मी खरंच त्यांच्यासाठी प्रार्थना करते की स्वामींनी त्यांना निरोगी ठेवावं आणि त्यांच्या हातपाय चालते ठेवावे अगदी शेवटपर्यंत, की त्यांना कुणाची गरज लागता कामा नये. हीच अपेक्षा आहे.